आम्ही महाशिवरात्रीच्या वेळेस महादेवाच्या मंदिरात गेलो होतो, तर त्या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे. तर मी तो तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हे पण मंदिराच्या बाहेर अशी झाडी आहे, खूप मोठी झाडी आहे. तसेच इथे लहान लहान दुकानं लागलेत, खेळण्यांची, प्रसादाची, तसेच मिठाईची. आत गेल्यानंतर आत अशी घंटा आहे. तर मग माझ्या मुलीनं ती घंटा वाजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिला काही ती वाजवता आलेली नाही आहे, कारण ती खूप मोठी घंटा आहे. नंतर आम्ही आत गेल्यानंतर नंदीचं दर्शन घेतलं, नंतर महादेवाचं दर्शन घेतलं आणि पोलीस बंदोबस्त होता, कारण खूप मोठे भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले होते. तर त्यांना बसण्यासाठी हे पाशी सोय केलेली आहे इथे. नंतर मग मंदिराच्या पाठीमागे असा पाण्याचा कुंड आहे. तर उन्हाळा लागलेला आहे, तरी पण ह्या कुंडाला आता पाणी आहे. असं झाडांची पानं आणि फुलं त्यामध्ये पडलेले आहेत. तसेच ह्या कुंडाच्या पायऱ्यात हे पाशा सुंदर पायऱ्यात. नंतर हे असं वरती असं बांधकाम केलेलं आहे आणि असं जुनं बांधकाम आहे, हे कमानीचं असं सुंदर कमानीत. हे कमानीतून पुढे गेल्यावर शनिदेवाचं मंदिर आहे इथे, आणि त्याला लागूनच आहे ना इथे संस्थानाच्या गायी, आता गाई पालन केलेलं आहे इथे, गोपालन. तर ते सभामंडप आहे त्या गायांसाठी. सध्या त्या गाया चरण्यासाठी बाहेर गेलेल्या आहेत. तर त्यांची जागा ही खूप मोठी जागा आहे इथे गायांसाठी. इथे मावशी आलेल्या आहेत हा प्रसाद तयार करण्यासाठी. तर अजून प्रसादाची तयारी सुरू आहे, झालेला नाही प्रसाद. असं बांधकाम आहे, खूप छान आहे. कमानी पाहणं किती सुंदर सुंदर आहे, तर खूप छान आहे. हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे हा. आणि हे मंदिराच्या आतमध्ये अशा झाड आहेत, हे असे मोठे मोठे झाड आहेत. बसण्यासाठी बेंच वगैरे तिथं. मंदिराच्या बाहेर असं त्रिशूळ आहे, त्याला कलर पाहा किती सुंदर दिलेला आहे. खूप मोठं त्रिशूळ आहे पहा, हे पहा. आणि हा दुसरा दरवाजा आहे, येण्यासाठी वेगळा दुसरा दरवाजा आहे समोर, आणि हा जाण्यासाठी आहे. हा सभामंडप तुम्हाला मगाशी मी दाखवलेला, तिथे बायका बसलेल्या आहेत. हे पहा माणसं कशी दर्शन घेऊन निवांत सावलीला बसलेले आहेत. तर हा असा व्हिडिओ मी तयार केला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.